नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुकं भरलेलं वांगं. याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, ज्याने वांग्याची भाजीची चव अजून बदलणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शेंगदाणे आणि तिळाचा कूट घेतला आहे, लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, जिरे आणि धने पावडर, चवीनुसार मीठ आणि आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घेते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, जेणेकरून मसाला ओला होईल. तुम्हाला जर पाणी आवडत असेल तर पाणी टाका. त्याला मिक्स करून घेते. मसाला ओला केला की वांग्यामध्ये चांगला बसतो. आता मी ते वांगे कापून घेते. मी वांग्याचे देठ कापलेले नाहीत, कारण आमच्यात वांग्याचे देठ सगळ्यांना आवडतात. आणि मी हे वांगे लगेच कापून लगेच मसाला भरते, कारण जास्त वेळ ठेवले की ते थोडे काळसर दिसायला लागतात. तर आता मी याच्यामध्ये देठापाशी मीठ लावून घेते, म्हणजे आपला मसाला नाही पोचत, तर मिठामुळे त्याला चव येते. ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता, सुकी असल्यामुळे. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. तेल तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जेवढं आवडते तेवढं. आता आपण ही भाजी सुकी बनवणार आहोत, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही. तर त्याला आपण पाणी न टाकल्यामुळे याला फक्त वाफवणार आहोत. आता याला परत परतून घेऊ, जेणेकरून याच्या सर्व बाजू तेलामध्ये चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत. याला थोडा वेळ लागेल, कारण आपल्याला प्रत्येक बाजू वांग्याची भाजून घ्यायची आहे. पाणी टाकल्यावर कसं शिजते वांगं, पण आपण याला सुकं बनवत आहोत, म्हणून आपल्याला जास्त वेळा परतावं लागेल. परत परतून झाले माझं. आता बघा, आता शिजत आला आहे तो. बघा, वांगे शिजले आहेत. आता आपण याच्यामध्ये पुन्हा कोथिंबीर ॲड करूया थोडीशी. आता जो मी तुम्हाला सिक्रेट मसाला सांगला होता, तो पास्ता मसाला. याने भाजीला एक वेगळी चव येते, जेणेकरून भाजी अजून छान लागते. तुम्ही आवडीने खाल. चला बघा, किती सुंदर भाजी झाली. आता पुन्हा याला झाकून ठेवूया, म्हणजे मसाल्याची चव भाजीला येईल. बघा, किती सुंदर दिसते ना. चला तर रेसिपी नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.